नमस्कार मंडळी, सकारात्मक ऊर्जेने भरलेल्या या सकारात्मक चॅनलवर आपले खूप खूप स्वागत. कधी कधी असं वाटतं का, डोकं शांत असायला हवं, पण आत विचारांचा नुसता गोंगाट चालू आहे. काम करताना दुसराच विचार, झोपताना जुन्या आठवणी, शांत बसलो तरी मन कुठेच स्थिर नसतं. खरं सांगायचं तर आपल्या आयुष्यातील सगळ्यात मोठी अडचण जी आपण नेहमीच बाहेर शोधत असतो, ती खरं तर आपल्या मेंदूत आहे. आश्चर्य वाटलं ना? पण हे सत्य आहे आणि सायन्सने हे प्रूव्ह देखील केलेले आहे. म्हणूनच या व्हिडिओमध्ये आज आपण शिकणार आहोत, मेंदू शांत झाला की जीवन कसं बदलतं, ओव्हर थिंकिंग खरंच कसं कमी होतं, इमोशनल कंट्रोल म्हणजे नक्की काय, आणि डिसिजन मेकिंग पॉवर कशी वाढवायची. हा विषय मोटिवेशन म्हणून बघू नका. हा एक अनुभवण्याचा विषय आहे आणि त्याचा अनुभव प्रत्येकाने आपापला घ्यायचा असतो. चला तर मग सुरुवात करूया या सुंदर प्रवासाला. शांत मेंदू आपलं आयुष्य कसं बदलतो? तुम्हाला माहिती आहे, आपण सगळेच दोन प्रकारचं आयुष्य जगत असतो. एक रिॲक्शन आणि एक अवेअरनेस. आपला मेंदू जेव्हा अशांत असतो, गोंधळलेला असतो, तेव्हा आपण सतत प्रत्येक गोष्टीवर रिॲक्ट करत असतो. कोणी काही बोललं, राग आला, काही बिघडलं, भीती वाटली, भविष्य आठवलं, चिंता जाणवली, भूतकाळ आठवला की पश्चाताप. पण लक्षात ठेवा, घटना तीच असते, फक्त आपली आतली अवस्था बदलते. मेंदू शांत झाला की एक गोष्ट घडते. घटना आणि आपली रिॲक्शन यामध्ये एक स्पेस तयार होते. त्या स्पेसमध्ये आपला समज, संयम आणि शहाणपण दडलेलं असतं. म्हणूनच शांत मेंदू असलेला माणूस लगेच दुखावला जात नाही, छोट्या छोट्या गोष्टींचा इश्यू करत नाही, छोट्या छोट्या गोष्टींना मोठं करत नाही, आयुष्य सहज सोपं करून जगतो. जीवन सोपं सरळ कधीच नसतं, फक्त आपण आतून मजबूत होतो. आणि मेडिटेशन आपल्याला आतून मजबूत कसं बनायचं हे शिकवतो. म्हणूनच रोज स्वतःसाठी काही वेळ काढा आणि मेडिटेशनला सुरुवात करा. ओव्हर थिंकिंग कमी कसं करायचं? सगळ्यांनाच असं वाटत असतं, माझ्या डोक्यात खूप विचार येतात म्हणून त्रास होतो, मी अति विचार करते म्हणून त्रास होतो. पण सत्य काहीतरी वेगळंच आहे. त्रास विचारांमुळे होत नाही, तर आपण विचारांना धरून बसल्यामुळे होतो. ओव्हर थिंकिंग म्हणजे एकाच विचाराला पुन्हा पुन्हा जागं करणं. असंच झालं तर, उद्या काय होईल, लोक काय म्हणतील, माझा दिवसच खराब आहे, माझं नशीबच फुटकं आहे. शांत मेंदूत हे विचार येतात, पण ते थांबत नाही. जसं रस्त्यावरून गाड्या जातात येतात, पण आपण प्रत्येक गाडीचा पाठलाग करत नाही, अगदी तसंच शांत मेंदू प्रत्येक विचाराचा पाठलाग करत नाही. मेडिटेशनमुळे मेंदू हे शिकतो, कोणते विचार स्वीकारायचे, कोणते विचार सोडून द्यायचे, कोणत्या विचारांवर काम करायचं. ही जाणीव एकदा झाली ना की विचार स्थिर होतात, मन हलकं होतं आणि ओव्हर थिंकिंग आपोआपच कमी होतं. विचार थांबत नाहीत, पण त्याची आपल्या मनावर असलेली सत्ता संपुष्टात येते, हे मात्र नक्की. आता आपण पाहूया इमोशनल कंट्रोल म्हणजे काय. इमोशनल कंट्रोल म्हणजे भावना दाबणं नाही. राग आला तरी नको मला राग हे म्हणणं म्हणजे नियंत्रण नाही, ते फक्त आत साठवणं असतं. शांत मेंदू भावना दिसून देतो. राग दिसतो, भीती जाणवते, दुःख जाणवतं, अपराधीपणा जाणवतो, पण फरक एकच असतो, भावना येते पण ती आपण होत नाही.
राग येतो पण मन शांत असतं आणि हीच खरी मॅच्युरिटी असते. म्हणूनच शांत मेंदू असलेला माणूस पटकन सावरतो, नात्यांमध्ये समजूतदारपणा असतो, स्वतःला दोष देत बसत नाही. भावना म्हणजे आपल्या शत्रू नसतात हो, त्या फक्त संदेश देण्याचं काम करतात. शांत मेंदू त्यांना ऐकतो आणि त्यावर काम करून त्यांना लगेच सोडून देतो. आता आपण पाहूया डिसिजन मेकिंग कशी वाढवायची. अशांत मेंदू जेव्हा निर्णय घेतो तेव्हा तो भीतीतून घेतो. लोक काय म्हणतील, चूक झाली तर, मला नाही जमलं तर. पण शांत मेंदू निर्णय घेतो तो स्पष्टतेतून. तिथे घाई अजिबात नसते, गोंधळ नसतो, असतात फक्त भावना, पण त्या स्टेअरिंग घेत नाहीत. शांत मेंदू जो निर्णय घेतो त्या निर्णयामध्ये ठामपणा असतो, संयम असतो, त्यामुळेच पश्चाताप कमी होतो आणि आतमधून शांतता मिळते. एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा, मेंदू शांत झाला की आयुष्य परफेक्ट होतं असं नाही, पण आयुष्याला तोंड द्यायला आपण सक्षम मात्र नक्की बनतो. शांत मेंदू म्हणजे पलायन नाही, तो एक जागरूकपणा आहे. जर तुम्हाला खरंच ओव्हर थिंकिंग कमी करायचं असेल, भावनांवर नियंत्रण हवं असेल आणि योग्य निर्णय घ्यायचे असतील, तर उपाय बाहेर शोधू नका. मेडिटेशन करा, मेंदूला शांत करा, बाकी सगळं हळूहळू जुळून येईल. आयुष्य बदलेल आणि तुम्हीही बदलाल. जर तुम्हालाही तुमचा मेंदू शांत करायचा आहे, मेडिटेशनची प्रॅक्टिस माझ्यासोबत करायची आहे, मन मोकळं करायचं आहे, ओव्हर थिंकिंग कमी करायचं आहे, तर 1-to-1 पर्सनल हीलिंग सेशन सुरू आहे, अगदी तुमच्या बजेट फ्रेंडली प्राईजमध्ये. आपलं सेशन आजच बुक करा. हा सल्ला नाही, हा तुमचं मन मोकळं करण्यासाठी तुम्हाला दिलेला वेळ आहे. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. हा व्हिडिओ त्या लोकांपर्यंत नक्की पोहोचवा ज्यांना मेंदू शांत करून आयुष्य बदलण्याची गरज आहे. श्री स्वामी समर्थ.